नमस्कार मंडळी. गिरगावचा राजा अर्थात निकतवरी लेन सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ यांच्यातर्फे दुर्ग संवर्धनाची गोष्ट या विशेष पॉडकास्ट सिरीजचं आयोजन करण्यात आलं आहे. आणि या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या दुर्ग संवर्धन संस्थांसोबत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत, दुर्गसेवकांसोबत गप्पा मारतो आहे. आज आपल्यासोबत एक वेगळं व्यक्तिमत्व आलं आहे. अलीकडेच पावनखिंड एक चित्रपट तुम्ही पाहिला असेल आणि त्यामध्ये फुलाजी प्रभू देशपांडे तुम्ही पाहिले असतील. आणि आज आपल्यासोबत सुनील दादा आहेत आणि आज त्यांच्यासोबत आपण खूप भारी गप्पा मारणार आहोत, कारण ते मूळचे गिरगावकर आहेत. आत्ता ते करी रोडला राहायला गेले असले तरी त्यांच्या आठवणी गिरगावसोबत आहेत. आणि या सगळ्या ऐतिहासिक चित्रपटांमध्ये काम करत असताना दुर्ग अर्थात गडकिल्ल्यांसोबत त्यांचा जवळून संबंध आलेला आणि आज तो संबंध नेमका कसा आहे आणि त्यामधून दुर्ग संवर्धनासाठीची नेमकी व्याख्या त्यांना काय समजली आणि त्यातून त्यांचं त्या प्रतीचं आदर नेमका कसा निर्माण झाला आहे तो आपण जाणून घेणार आहोत. चला तर दादांसोबत गप्पा मारूया. नमस्कार दादा, गड संवर्धन या विषयावर आपल्याला बोलायचंच आहे, पण मला असं वाटतं की पावनखिंड पाहिलेला इथे प्रत्येकजण असेल. आणि मला आठवतं आहे की बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू देशपांडे असा एक तो सीन आहे पावसात तो भिजण्याचा, आणि तो मायेचा हात, आधाराचा हात बाजीप्रभूंच्या खांद्यावर पडतो. तर एकतर तो सीन आजही अंगावर येतो. तुम्ही तर तो अनुभवलात प्रत्यक्ष. तर दुर्ग संवर्धनाकडे जाऊया आपण, पण मला पहिलं म्हणजे ते सगळं ऐकायचं आहे की तो साधारण काय माहोल होता गडकिल्ल्या, तुम्ही प्रत्यक्ष किल्ल्यावर होतात आणि त्या प्रसंगामागची तुमची भावना आणि एकंदर त्या चित्रपटाचा अनुभव कसा होता? चित्रपट मला पावनखिंड मिळाला हे माझं नशीब आहे असं मी म्हणेन. काही अशा गोष्टी असतात की आपल्या लिहिलेल्या असतात आणि त्या आपल्याला मिळतात. बरोबर. तर तसं दिग्पालबरोबर मी त्याच्या आधी 7-8 वर्ष आधी खूप काम केलं होतं. म्हणजे आम्ही एकत्र सिरियलमध्ये काम केलं होतं, त्यांनी काही सिरियल लिहिल्या होत्या त्यात मी काम केलं होतं. अशी ओळख होती. नट म्हणून दिग्पालला मी माहीत होतो. ज्यावेळेला ह्या रोलसाठी अजय पुरकरचा मोठा भाव वाटावा हे सगळ्यात महत्त्वाचा टास्क होता त्यामध्ये. की अजय पुरकर एकतर असं आहे तर त्याला शोभण्यासारखा बिल्ड वाईज आणि एज वाईजही. मग त्याला मी आठवलं आणि त्याने मला फोन केला. अगदी 10 दिवस वगैरे असताना शूटला मला फोन आला आणि दिग्पालचं म्हटल्यानंतर मी काही बाकीच्या कुठल्याच गोष्टी विचारल्या नाहीत आणि काम करायला घेतलं. तर सिनेमा जेव्हा माझ्या हातात आला तेच मला स्क्रिप्ट दिलं. त्यात फार कमी लाईन्स होत्या. लाईन्स म्हणण्यापेक्षा मी सिनेमात होतो पण मला लाईन्स कमी होत्या. आणि मी हिंदी सिनेमासुद्धा असा 1-2 ओळींचा कधी केलेला नाही. मी काही सोडले आहे, तो मी नंतर सांगेन. तर मी म्हटलं अरे काहीच नाही याच्यामध्ये. तर दिग्पाल म्हणाला एक सीन आहे तुझा आणि बाजीप्रभूंचा, तर त्या सीनचं माझ्यावर विश्वास ठेव, जो मी लिहिलेला नाही आहे, तो सीन तुझा आहे आणि सिनेमात काम कर. ते म्हटलं ठीक आहे आणि केलं. आणि त्याच्या डोक्यात जो सीन होता तो त्याने प्रत्यक्षात उतरवला आणि तिथे सगळं काही आता सगळ्यात तुम्ही म्हणजे मी आता जो बोललो तो त्या सीन बद्दलच बोलताय तुम्ही? सीन. बाकी सिनेमा तसं शेवटची लढाई हो जी आहे ती सगळ्यांच्याच वाटेला होती. म्हणजे बांदल सेना, मी वगैरे सगळ्यांना. पण एक सीन असा प्रत्येकाला वाटतं कलाकाराला की मला एक सीन असा मिळावा की जो माझा असावा त्या सिनेमामध्ये. अख्ख्या सिनेमात मला काम, पूर्ण सिनेमात मी उभं राहणं वेगळं आणि एक सीन माझा करणं वेगळं. तर माझंही पहिल्यापासूनच आहे. मला पूर्ण सिनेमा नाही मिळायला हरकत नाही, मला एक सीन द्या. पण तो तसं तो सीनमध्ये काहीतरी करण्यासारखं असावं. आणि दिग्पालने मला सांगितलं होतं की तो सीन तुझा आहे आणि तो सीन झाला. सिरियसली म्हणजे काय ताकद होती त्या सीन. आणि त्या सीनची गंमत अशी, आता थोडक्यात सांगतो. सूर्य मावळत होता आणि त्यानं तो लवकरात लवकर संपवायचा होता सीन, कारण ते एका टार्गेट होत्या दिवसात आणि त्यावेळेला कोविड सुरू झाला होता, त्यामुळे मर्यादा होत्या. त्या सीन संपवायचं होतं कारण शूटिंग त्याच्यानंतर नव्हतं. त्याच्या काही दिवस आधी हा सीन गेला आणि सूर्य मावळत असताना त्यांनी सांगितलं की यार आपल्याला हा सीन करायचा आहे आत्ता. पाऊस सुरू झाला तो आणि त्याच्यामध्ये आम्ही तो सीन केला. आणि तो सीनमध्ये थोडीशी घाई होती पण दिग्पालने काही गोष्टी थांबवल्या. नाही, इथे मला हे असंच हवं आहे, ह्याच पद्धतीने करूया. तो खरा पाऊस होता सर? नाही, पाऊस आर्टिफिशियल होता. ओके. पण ते पाऊस सुरू झाल्यानंतर त्या भिजत सगळं ते करायचं होतं. पण दिग्पालने जिथे जे हवं होतं ते करून घेतलं. भले तो सूर्य मावळत होता पण नाही, मला इथे अजून थोडंसं हवं आहे इथे. आणि तिथे जास्त वेळ नाही लागला, तो भाग वेगळा दिसला सीन झाला. आणि अगदी आतून म्हणतो ना आपण की यार हा माझा भाऊ आहे आणि हा आता जाणार आहे पुढे लढाईला आणि त्याच्याबरोबर आपल्याला हवं. आपण
आपण त्याच्याबरोबर, आणि त्यांनी आम्हाला आव्हान केलं की दादा असाच हात पाठीचे ठेव. त्या क्षणाला येतं ते आपोआप आतून. हो, अजय कुलकर्णी म्हणून तेवढंच दिलं आणि तेवढंच माझ्याकडून हे झालं. तुम्ही सांगताना ते म्हटलं की टीम समोर टास्क होता की अजय पुरकरांचा मोठा भाऊ दिसला पाहिजे. हां, ते जेव्हा तुम्ही बोलत होता तर मला तो सीनच आठवत होता की हा यार खरंच म्हणजे ते टास्क होतं आणि ते दिसलं. ते हो, हो. दिसलं प्रत्यक्षात, म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी यावं अशा पद्धतीने ते दिसलं. खूप छान वाटलं हा प्रसंग आणि हा अनुभव ऐकून. दादा, गड संवर्धन हा विषय आहे, बरोबर आहे. म्हणजे अनेकांना वाटू शकतं की दुर्ग संवर्धनाबद्दलचं पॉडकास्ट आहे आणि सुनील दादा त्यामध्ये काय करतात. तर सुनील दादा का, ते मी सांगतो की या क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपापलं काय म्हणतात योगदान देणारे बरेच आहेत. त्यासाठी दगडाला हात लागला पाहिजे असं नाही आहे किंवा टाकं साफ केलं पाहिजे असं नाही आहे. त्या फील्डमधून तुम्ही काय देताय. आता खरं तर दादा तसे मूळचे गिरगावकर, ओके, आणि त्यानंतर मग नाटक आणि या सगळ्या गोष्टी. मात्र ऐतिहासिक सिनेमा करत असताना तुम्हाला स्वतःला सुद्धा गड चढावा लागतो आणि त्या सगळ्या ती जी स्ट्रेंथ असते ती तुम्हाला दाखवावी लागते. आणि मराठी माणूस म्हटल्यानंतर पहिलं म्हणजे येतं छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य. ह्या दोन गोष्टी योगायोगाने नाही म्हणता येणार, पण ओघाओघाने त्या आपल्या आयुष्यात येतच असतात. त्यामुळे हे गडकिल्ले चढत असताना या चित्रपटांसाठी तुम्हाला काय नेमक्या त्या भावना होत्या किंवा दुर्ग संवर्धन ही संकल्पना तुम्हाला माहीत होती का, किंवा त्याबद्दलच्या तुमच्या नेमक्या भावना काय होत्या. दुर्ग संवर्धनाबद्दल मी एवढंच म्हणेन की शाळेपासून आपण इतिहास वाचत असतो, त्यात गड किल्ल्यांची माहिती असते, सगळं असतं. पण जसे जसे मोठे होत जातं तसं ते मागे पडत जातं. बरोबर. आपण आपल्या व्यवसायात किंवा नोकरीच्या ह्याच्यात ते सगळं मागे पडत जातं. तसंच मागे पडलं होतं. म्हणजे सिंहगड गेलो होतो ॲज अ पिकनिक स्पॉट म्हणून. आता एकाच लाईनमध्ये सांगतो की सिंहगडात पिकनिक स्पॉट म्हणून मी गेलो होतो, पण हे सिनेमे गेल्यानंतर त्या सिंहगडाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला आहे पूर्णपणे. बरोबर. रायगडाकडे, सिंहगडाकडे, की नाही हा पिकनिक स्पॉट नाही आहे. ह्यासाठी काय झालं असेल, काय केलं त्या लोकांनी, ते मला तिथे आता हा सिनेमे करताना त्याचा एक अनुभव आला. हे महत्त्वाचं थोडक्यात सांगतो, ज्यावेळेला गडावर जायचं होतं त्याच्या पायऱ्यांचे डिस्टन्स होते ना, ते इतके होते हो, की एक पाय ठेवल्यानंतर आपण साधारण आपल्या 3 पायऱ्या होतील इतका दुसरी पायरी होती. म्हणजे अगदी छातीपर्यंत पाय यावा. हा, इतका पाय जाऊन मग दुसरी पायरी. तर ते आम्हाला सकाळी चढावे लागायचे आणि संध्याकाळी उतरावे लागायचे. त्यात आमची दमछाक व्हायची. तर मी म्हटलं ही माणसं कशी जात असतील आणि कसं ते गड रेग्युलर येणं जाणं त्यांचं, आणि हातात हातात तलवारी, ढाल सगळं घेऊन. म्हटलं खरंच ह्यांना प्रणाम आहे. आणि तिथे जाणवलं की नाही, आपण खूप खूप मागे आहोत आणि आपल्याला खूप करायला हवं. पण हे आपण बोलतो आपला व्यवसाय आणि ह्याच्यात नाही मिळत, पण नक्कीच मला ज्या वेळेला मिळेल ना काही करायला, गड संवर्धनाचं हे सगळं कार्य चाललं. ह्या सिनेमाच्या अनुषंगाने मला काही संस्था अप्रोच झाल्या, त्यांच्याकडे आम्ही गेलो. ते जे काय कार्य करतात ते आम्हाला दाखवलं. त्यांनी आणखीनच की नाही, म्हणजे जो काय माझ्या मनामध्ये आलो होतं यार आपण काहीच करत नाही, तसं नाही. काही माणसं आहेत गड संवर्धनासाठी अजूनही उभी आहेत आणि ते करतायत हे कार्य. बरोबर. तर माझ्याकडून मी आव्हानच करेन की माझ्याकडून काही मदत हवी असेल तर मी नक्कीच करेन ती क्या बात. गड संवर्धनासाठी. आता गडावर जेव्हा तुम्ही जाता, आता हे रिअलायझेशन तुम्ही म्हटलात की गडावर गेल्यानंतर ते सगळं पाहिल्यानंतर, ते अनुभवल्यानंतर लक्षात आलं की नाही, गडाकडे बघण्याचा आपला अप्रोच चुकतोय आत्तापर्यंत आणि आता तो ठीक झाला आहे. आणि आत्ता आपल्याला माहिती आहे की हे गडकिल्ले घेण्यासाठी मावळ्यांनी काय शर्त केली असेल, प्रयत्नांची पराकाष्ठा केली असेल. तर अनेक दुर्ग संवर्धन संस्था आज या क्षेत्रात काम करतात. तुम्ही काम करत असताना, म्हणजे जेव्हा शूट निमित्ताने किंवा इतर निमित्ताने गडांवर जात असता, तेव्हा तुम्हाला दुर्ग संवर्धन संस्था तुम्हाला पाहण्यात येतात किंवा पाहण्यात आल्यानंतर साधारण तुमचं त्यांच्याबद्दल म्हणजे काय संवाद होत असतो किंवा असं? संवाद असं नाही. कसं झालं की सिनेमाच्या काळामध्ये ना आपण सिनेमा करत असतो, त्यामुळे डोक्यात जास्त ते असतं. बरोबर. त्यामुळे ते झाले, अप्रोच झाले त्यांच्याबरोबर, त्यावेळेला झाला संवाद की गड संवर्धन करायला पाहिजे, केलं पाहिजे. हां, कसं होतं की काही ठिकाणी आम्ही शूट करताना सुद्धा तटबंदी असते ना गडाची, ती बऱ्याच ठिकाणी ही झालेली आहे, जीर्ण झालेली आहे, तुटलेली आहे. तर ते मला सतत जाणवतं की ही जर व्यवस्थित असते आज तटबंदी तर आपण त्या पद्धतीने काम केलं असतं. हा एक टेक्निकल मुद्दा झाला.
पण मी मग नंतर विचार केला राजस्थान, पंजाब इकडचे जे किल्ले आहेत ते व्यवस्थित केले, त्यात सरकारचा वाटा पण आहे आणि तिकडच्या स्थानिक लोकांचाही वाटा आहे. आज राजस्थानमध्ये खूप कमर्शियल झालं, म्हणजे ते गड किल्ले शूटिंगसाठी आणि बरोबर. लग्नासाठी वगैरे देतात. तेवढं नाही, पण आपल्याकडे थोडं तरी झालं पाहिजे त्याच्यावरती काम. बरोबर. म्हणजे शासनाने ते करायलाच हवं बरोबर. असं. पण आता काही माणसं, काही संस्था तयार झाल्या आहेत, हे उत्तमच आहे, पण माझं असं म्हणणं आहे की शासनाने त्यात लक्ष घालावं थोडंसं, अच्छा. की किमान तटबंद्या व्यवस्थित करा. त्यात जे आता सांगायला नको, काही जण गडकिल्ल्यात जाऊन काही व्यसनं करतात, काय करतात, ते सगळं बंद करण्यासाठी शासनाने कुठेतरी पाऊल उचलायला हवं. बरोबर. त्यांच्यावर मग असं मला वाटतं. दादा, चित्रपट करत असताना अनेकदा त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी अचानक येत असतात. ओके. तर असा काही एखादा अनुभव की जसं की गडकिल्ल्यांवर, कारण हे सगळं कसं आहे की उंच सकल असे भाग असतात, आपण काही नेहमी गडकिल्ल्यांवर जातो अशातला भाग नाही, पण शूटिंगच्या निमित्ताने पहिलं एक रिअलायझेशन तुम्ही सांगितलं की एक बघण्याचा दृष्टिकोन बदलला. दुसरं मला असं जाणून घ्यायचं की असं काही वेगळं आणखी काही रिअलायझेशन होतं का, किंवा गडकिल्ल्यांवर जेव्हा आपण जातो, कारण इतर वेळी चालणं आणि तिथे ते धावणं आणि या सगळ्या गोष्टी असतात, तर असा काही वेगळा अनुभव, काही लक्षात राहणारा ऐतिहासिक चित्रपट शूट करताना असा काही वेगळा अनुभव गडकिल्ल्यांसंदर्भात? मी त्याला माझ्या इतर भूमिकांशी कनेक्ट करीन त्या अनुभवाला. आधी असं सांगतो की मी खूप इन्स्पेक्टरचे रोल केलेत सिरियल सिनेमामधून. बरोबर. तर तो गणवेश चढवल्यानंतर ना, एक आतूनच एक येतं, इन्स्पेक्टर येतो. बरोबर. तसं तिथे मला पोशाख न चढवताही त्या किल्ल्यांवर गेल्यानंतर ना एक आतमधून एक फील होतं, म्हणजे एक वातावरणाचं जे एक हे असतं ना, वातावरणाने आपण भारावून जातो, किंवा यार आपले मावळे त्यावेळेला शिवाजी महाराज की इथे जात होते, ह्या एरियामध्ये फिरत होते, ह्या एरियामध्ये त्यांनी लढाया केल्या, हे आपोआप आतमध्ये. त्यासाठी मला पोशाख चढवायची गरज नव्हती, त्या गेल्यानंतर, त्या वातावरणात गेल्यानंतर ते आतून व्हायचं. अच्छा, म्हणजे असं, म्हणजे इतर वेळी शूट करत असताना तो पोशाख चढवला की ते स्फुरण चढायचं किंवा ती ताकद यायची, पण ऐतिहासिक चित्रपटामध्ये फक्त जावं आणि ते गेल्यानंतर आपोआप तो असा इतिहास समोर आला की आपल्याला सातून होतं काहीतरी. म्हणजे अगदी तलवार हे करावी आणि अशा पद्धतीने. अगदी म्हणजे मी माझा अनुभव नाही म्हणत, इतरांचाही तसाच अनुभव होता. आणि मी तर आता चॅलेंजही करीन समोर की तुम्ही जा किल्ल्यांवर गेल्यानंतर, तो एक अनुभव फक्त डोक्यात ते आणा की इथे आपले मावळे ह्यांनी लढाई केली, महाराज इथे होते, हे फक्त आणा, बघा, तुम्हाला स्वतःलाच एक जाणवेल, एक बदल जाणवेल स्वतःमधला. अच्छा. आणि तुम्हाला जाणवला होता. आणि दादा, 2 रिअलायझेशन आपण यामध्ये चर्चा केली. आता हे सगळं शूट केल्यानंतर असं काही झालं का की गडकिल्ल्यांवर जाणं वाढलं? शूटिंगच्या ह्याने वाढलंच, पण माझं अजून तसं नाही झालंय. म्हणजे कामाच्या गडबडीमुळे वाटतं खरंच की जावं म्हणून. त्याच्यानंतर मी रायगड बघितला नव्हता, सिनेमा केल्यानंतर रायगड बघितला नव्हता, तर मी झालं मुलाला आणि सांगितलं आपण रायगडाला जाऊया खूप. तर ते मी रायगडाला जाऊन आलो, हा एक बदल झाला. मग तो त्याच अनुषंगाने फक्त एक प्रश्न विचारतो, म्हणजे आता रायगड पाहिलात म्हणून माझा प्रश्न असा होता की एखादा म्हणजे आता इतिहास, आता कसं आहे की एखादी भूमिका जेव्हा अंगावर पडते तेव्हा आपल्याला तो सगळाच अभ्यास करावा लागतो भूमिकेचा, आणि भूमिका ऐतिहासिक चित्रपट करत असताना त्या प्रसंगाचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. तर आता हे सगळं इतिहास वाचल्यानंतर किंवा सगळ्या प्रसंगांचा अनुभव घेतल्यानंतर असा कुठला तरी एक डोक्यात किल्ला आहे का की जिथे आपल्याला जायचं आहे, आपल्या मुलाला घेऊन जायचं आहे, आपल्याला तो इतिहास दाखवायचा आहे? एक किल्ला असा कुठला? प्रतापगड. अच्छा. का प्रतापगड? का माहीत नाही, म्हणजे प्रतापगड ह्या नावातच मला असं एक भारावून टाकणारं हे वाटतं. आणि तिथे जावं, कारण त्याचे चित्र बघितल्यानंतर पण असं वाटतं की तिथे जाऊन फिरावं, त्या वास्तूत जावं, असं मला आतून कुठेतरी वाटतं प्रतापगडावर. क्या बात. खूप छान वाटलं दादा तुमच्याशी बोलून. दुर्ग संवर्धनासाठी तुम्ही काय करताय याची मला कल्पना आहे, पण काही मर्यादा आहेत त्याबद्दल, आणि तुम्ही सुद्धा मला सांगितलं त्याबद्दल फार बोलायचं नाही, त्यामुळे आपण ते थोडक्यात काही गोष्टी आटोपतोय. पण तुम्ही जे अप्रत्यक्षरित्या काम करते त्यासाठी खरंच खूप आभार. आणि मला असं वाटतं की गिरगावचा राजा या मंडळाने हा कुठेतरी विषय आज लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि एक चांगली गोष्ट आहे की कलाकारांकडून नाव येणं की नाही, सुनील दादांना बोलवा, कारण
त्यांना माहीत असतं की काय काम चालू आहे पडद्याच्या पलीकडे. तर त्यासाठी गिरगावच्या राजा मंडळातर्फे आलेलं तुम्हाला आमंत्रण, आणि त्यांनी ही जी काही संकल्पना राबवलेली आहे या गणेशोत्सवाच्या निमित्ताने, आणि ते लोकांपर्यंत दुर्ग संवर्धनाची संकल्पना पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर त्याबद्दल काही शुभेच्छा असतील तर जरूर. निकतवरी लेन गिरगावचा राजा यांचे मी आधी आभार मानतो की मला इथे बोलवलं. आणि मी गिरगावातलाच, गावदेवीमधला. आता मी लालबागला आलो आहे राहायला, 20 वर्ष झाली. पण दुर्ग संवर्धनाची मी इतर ठिकाणी बऱ्याच ह्या 7-8 वर्षामध्ये, जेव्हापासून माझा सिनेमाशी संबंध आला तेव्हापासून मी बऱ्याच बाहेरच्या ठिकाणी ह्या संदर्भातले देखावे म्हणा किंवा कार्य ऐकली होती. पण गिरगावात मला असं वाटतं हे पहिल्यांदाच असावं आणि भव्य स्वरूपात. तर मी निकतवरी लेन गिरगाव राजा यांचे खरंच आभार मानतो की त्यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून इतर मंडळांनीही हे संवर्धनाचं काम हाती घ्यावं आणि ही वाटचाल पुढे चालू ठेवावी असं मला नक्कीच वाटतं. खूप छान वाटलं सुनील दादा तुमच्याशी गप्पा मारून. आणि पुन्हा एकदा जो पहिला अनुभव सांगितला त्याचं भारावले पण अजूनही आहे. आता पॉडकास्टच्या वेळेची मर्यादा आहे, त्याच्यामुळे आपण इथेच सांगता करूया. गिरगावचा राजा या मंडळाचे शतशः आभार. हा विषय, हा प्रश्न लोकांसमोर आणण्यासाठी, आणि सुनील दादांचे सुद्धा आभार, ते आज आपल्या या पॉडकास्टमध्ये सहभागी झाले. आणि पुन्हा एकदा कधीतरी भेटू आणि पुन्हा एकदा शिवकालीन गोष्टींमध्ये कधीतरी रमू. अगदी नक्की. खूप छान वाटलं. जय शिवराय. जय शिवराय. आणि पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय. धन्यवाद.